हॅलो. तर आजच्या दिवसाची सुरुवात नक्कीच मी सागर माळी ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आजच्या दिवसामध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करतोय या मैदानावरती. आणि मकर संक्रांतीच्या सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना आणि पंचांना तसंच आमच्या दिबेन टीमला दरम्यान आमच्या डिबेन टीमला सुद्धा या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा असतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेले. योगेश धूम आणि विकास भोईर ही जोडी. तर विकास म्हसे हा एक फ्रंटलाईन गोलंदाज वापरला जातोय आज सकाळच्या सत्रामध्ये. पॉवर प्लेचा षटक आहे. थोडासा वेळ नक्कीच जास्त जातोय. आमच्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या सर्व कमिटीला सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. खास करून शुभेच्छा असतील आमचे प्रीत पाटील ज्यांनी तिळाचे लाडू आम्हाला या ठिकाणी, आणि जयेश पाटील मिस्टर परफेक्ट असं आपण सांगायला काहीच हरकत नाही. भरपूर खेळाडूंना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर साता समुद्रा पार पोचवण्याचं काम आमचा डिबेंड लाईव्ह करतंय. विकास तो योगेश हलक्या हातानं चेंडूला खेळलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. नक्कीच थोडासा वेळ आमच्याकडे कमी. एक सूचना आले, जो एक संघ खेळलेला आहे त्याच्यातल्या मला वाटतं एक सामना जो खेळला त्याच्यातल्या 2 संघ होते. एकाने आपली फॉर्मॅलिटी पूर्ण केलेली आहे, दोघांनी केलेली नाहीये. तर दोघांना विनंती असेल की आपल्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. विकास मसे राईट आर्म ऊर्ध्व विकेटचा मार. आपण पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळ. ओ इथे काय घडलंय तर नक्कीच आपण पाहिलं आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर आणि कुठलीच चूक होत नाही विकासाच्या माध्यमातून. चांगला कमबॅक, फलंदाज बाद. हॅलो. तर विनंती असेल सर्व संघांना की आयोजकांच्या वेळेला महत्त्व द्या आणि लवकरात लवकर मैदानामधून बाहेर आणि मैदानामध्ये येण्याची विनंती करतोय. आपण पाहतोय बाफाना संघ जर पाहिला तर नक्कीच चांगल्या फॉर्मामध्ये आहे या वर्षामध्ये. मी कामनच्या स्टेशनवरती बीबीपाडाच्या टायगर स्पोर्ट्सच्या टुर्नामेंटमध्ये त्यांना पाहिलं होतं. नक्कीच चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. खास करून विनोद रायात हा खेळाडू इम्पॅक्टफुल ठरला होता. काय जबरदस्त. आपण जर पाहिलं तर योगेश हा सिंगल, डबल आणि गॅप शोधण्यासाठी माहीर आहे. आता त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न करत असताना थोडासा बॅटचा जो ब्लेड होता तो क्लोज झाला असावा आणि चेंडू गोलंदाजाच्या दिशेने आला. दरम्यान 1-4 अशी धावसंख्या केतकी बॉईज खंडीपाडा संघाची. 1-4. विकास बॉलिंग मार्क वरती. थोडासा क्विक हालचाल करा विनंती करतोय. थोडीशी क्विक हालचाल करा. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज करतोय आणि या ठिकाणी झेल सुटलाय. झेल सुटलेला आहे आणि धावा आल्या त्या 2. विकास हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मयूर याच्या माध्यमातून गॅपमध्ये टाकला जातो चेंडूला. विनोद राय आला त्याच्याकडनं मिसफिल्ड झाले आणि या मिसफिल्ड मला आपण पाहू शकता आता
तिसऱ्या धावेचा अवधी, तिसऱ्या धाव्याची संधी निर्माण झाली, संधीचं सोनं केलंय. धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय या 3 धावेनं, तो म्हणजेच 9 या धाव संख्येवरती. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. विकास मसे चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला अनुभवायला मिळाले. एक विकेट सुद्धा त्याने मिळवलाय. मात्र शतरक्षणामध्ये थोडीशी कमतरता बघायला मिळते आजच्या दिवसामध्ये. जसं म्हटलं की दिवसेंदिवस तुमची कामगिरी ही चांगली होत जायला हवी, मात्र इथे ती कामगिरी थोडीशी नक्कीच या ठिकाणी सुधारावी लागेल. सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे संघाला. सह्याद्री म्हटलं की दुर्ग आले, डोंगर आले आणि त्या डोंगराप्रमाणे उंचावताना नक्कीच पाहायला मिळाला हवी. मात्र पाहणं गरजेचं आहे. फलंदाज बाद झालाय तो विकास. टॉपेज लागला होता. यष्टीरक्षक विकास वायडा याने सुद्धा चांगलं चेल टिपलेला आहे. विकास भोईर बाद झाला. विकासची गोलंदाजी, विकास मसेची गोलंदाजी आणि विकास वायडा याच्या माध्यमातून झेल, म्हणजे 3 विकास. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलंय त्यांचं सगळ्यांचं खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि जसं म्हटलं प्रदीपने की हे ग्राउंड, कुठलाही खेळ म्हटलं की ग्राउंड महत्त्वाचं आहे आणि ते ग्राउंड आपल्याला एस एंटरप्राइजेस, शाहिदजी अन्सारी, हजरतजी शेख, संजयजी म्हात्रे, नूरभाई शेख आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर जर पाहिलं तर मोलाचं सहकार्य लाभलं जात आहे चिंचोटी विभागातील युवा कार्यकर्ते म्हणजे शरदजी बगले आणि भरतजी बगले यांच्या माध्यमातून. त्या दोन्ही बंधूंचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. तर विकास याचा हा चेंडू किरण याने खेळलाय. चेंडू खाली शतरक्षक आलाय आणि फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना त्याने माघारी झाडलाय. आणि बघा विकास, ज्याला की गेल्या टुर्नामेंटमध्ये गोलंदाजीला नक्कीच पाहायला मिळालं नव्हतं, आज मात्र त्याने 3 गडी मिळवलेले आहेत. षटक झालं समाप्त. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 9. तर आपण पाहतोय विकास हा जो गोलंदाज आहे ज्याच्या खांद्यावरती सध्या हात ठेवलाय. मात्र मी विनंती करतोय बाफाने संघाला की थोडासा वेळेबद्दल सहकार्य करा. हा बघा विकास जो आपल्या साइड स्क्रीनच्या बाजूने चालत चाललेला आहे. या खेळाडूला तुम्ही पाहताय, या गोलंदाजाने आज चांगली करामत करून दाखवलेली आहे. न्यू बॅटर आपण पाहू शकतात विकास पागे. एक विकास बाद झाला, लगेच दुसरा विकास मैदानाच्या आतमध्ये पाठवला. समोरच्या संघामध्ये सुद्धा 2-2 विकास आपल्याला बघायला मिळतात. विकास मसे आणि विकास वायडा हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये आहेत, तर विकास पागे आणि विकास भोईर हे फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये आहेत. म्हणजे कोणाचा विकास किती होईल हे अजून सुद्धा सेम सेम आहे. कोणाकडे एक्स्ट्रा विकास नाहीये. धावसंख्या आहे ती 9. 3 बाद 9 अशी धावसंख्या. धावफलकावरती केतकी बॉयज खंडीपाडा संघाची 3 षटकं अजून सुद्धा शिल्लक आहेत. मिलिंद मोर दरम्यान हा चेंडू फाईन खेळला जातो. चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी, शतरक्षकाच्या आवाकाच्या बाहेरचा हा चेंडू होता. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. नक्कीच मोठे फटके नक्कीच मारण्यासाठी तुम्हाला कठीणाई येत असतील तर जमिनी लगत फटके मारावे लागतील. आणि क्रिकेट हेच म्हणतं की तुम्हाला जमिनी लगत सुद्धा फटके खेळणं जमलं पाहिजे. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली शतरक्षक मला वाटतं कैलास आहे त्या ठिकाणी.
या ठिकाणी झेल सुटला जातोय. काय जबरदस्त गोलंदाजी. मिलिंद मोरे नावाचे 2 खेळाडू माझ्या समोर आले. एक आपण एकविरा वाकीपाडा या संघामध्ये आणि एक त्याच्याच जवळ असलेला सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे संघामध्ये. धावसंख्या आहे ती म्हणजेच 15. क्या बात आहे. हलक्या हाताने चेंडूला खेळला जातं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. नक्कीच चेंडूला उचलला जाईल आणि फेकलं जाईल तोपर्यंत. या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत्या. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 3 धावा सहजतेनं पूर्ण. बघा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू होता मात्र 3 धावा आल्या. हे कधी कधी बाउंड्री लाईनवरती चेंडू गेल्याच्या नंतर सुद्धा 3 धावा मिळत नसतात. त्यासाठी तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे. अंडरआर्म थ्रो झाला होता आणि तो सुद्धा अपुरा. धावसंख्या ती 18. 3 बाद 18 धावसंख्या केतकी बॉईज खंडीपाडा संघाची. विकास पागे आणि मयूर बाबरी जोडी मैदानाच्या आतमध्ये हवेमध्ये. चेंडू खाली विकास मसे आणि या ठिकाणी झेल सुटला जातोय. अपुरा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन. भरपूर वेळ होता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. हाफ चान्स फुल चान्स तुम्हाला बनवावे लागतात क्रिकेटमध्ये. विकास स्क्वेअर लेग रिझन मध्ये आहे आणि धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती. दरम्यान मिलिंद पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात करतोय. आता चांगला फटका आहे मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तेवढाच चांगला आहे आणि फलंदाज या ठिकाणी विकास पागी नावाचा हा फलंदाज बाद होताना दिसेल. बघा आपण पाहतोय भावेश योगेश धूम पहिलाच विकेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. विकास कोम असेल, मयूर अजून खेळतोय मैदानामध्ये, किरण धूम असेल, त्यानंतर विकास पागी. मात्र 6व्या क्रमांकावरती वैभव याला पाठवलं गेलंय. प्लॅनिंग मध्ये नक्कीच थोडासा चेंज झालेला दिसतोय. कारण की आपण जर पाहिलं केतकी बॉईज खंडीपाडा म्हटलं तर फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, त्याच्यामध्ये नक्कीच चांगले सराव, त्यानंतर सरावानंतर प्लॅनिंग, त्यानंतर टुर्नामेंटसाठी संघ उतरवणं, बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंज करणं नक्कीच त्यांना चांगल्या पद्धतीने जमतं आहे. मात्र आपण जर पाहिलं या वर्षामध्ये जेवढा चांगला रिझल्ट यायला हवा होता तो अजून आलेला नाही आहे. किरण धूम बाद झालेला आहे. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक अमोल आणि या ठिकाणी झेल सुटलाय. बघा शक्यतो झेल सुटल्याच्या नंतर टाळ्या अपेक्षित नाही आहेत. मात्र आपण जर पाहिलं की एक नशिबाची साथ मिळाली याचाच अर्थ झेल सुटल्याच्या नंतर टाळ्या मिळाल्या त्या वैभव याला. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो धावसंख्या गेली ती म्हणजे 22 या धावसंख्येवरती.
हॅलो ठीक. हेमंत लाखात गोलंदाजी मार्कवरती आलाय. आता जो झेल सुटला होता त्या झेलविषयी बोलायचं झालं, त्या झेलविषयी न बोलता कालच्या एका झेलविषयी आपण बोलूया. कारण की मंगेश बगले याचा झेल अगोदरच्या सामन्यामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये आदित्याने सोडला होता. त्यानंतर अजून एक खेळाडू जो शेवटच्या सामन्यामध्ये होता त्याने सोडला होता. आणि त्यानंतर मंगेशाने त्याचा फायदा उचलला होता. तर एक एक झेल किती महत्वाचा आहे. ओ अजून मात्र एक मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंग नंतर 4 धावा. थँक्यू डीजे. धावसंख्या 26. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र झेल देऊन बसला आहे तो मयूर. लॉंगॉन क्षेत्रामध्ये शतरक्षक चाणक्य आहे मयूर. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. थँक्यू. फलंदाज मयूर बाद झालेला आहे. त्याच्या जागेवरती राज घाटाल जो की या वर्षामध्ये थोडासा आउट ऑफ फॉर्म ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो राज या वर्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाताना आपण पाहतायत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन जर आपण म्हटलं तर या वर्षापासून एका कलरच्या ट्रॅक, एका कलरचे एका पॅटर्नचे टी शर्ट्स, आपण ट्रॅकसाठी मात्र फक्त कलर हा कंपल्सरी केला आहे, पॅटर्न नाही. आणि टी शर्टसाठी मात्र एक पॅटर्न आणि कलर हा कन्फर्म केलेला आहे. दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातोय. राज याच्या माध्यमातून डिफेन्सिव्ह स्टाईलनं चेंडूला खेळलं होतं. बॅकफुटवरनं चेंडूला फक्त एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये डीप क्षेत्रामध्ये टाकलं होतं. 2 धावा आल्या. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना 28 धावा झाल्यात आणि त्यासाठी त्यांनी जवळजवळ 5 गडी हे गमावलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर एक थर्ड मॅन आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये एक पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये 30 सर्कलच्या आसपास एक क्षेत्ररक्षक आहे. याचा जर आपण जर पाहिला तर 30 सर्कलच्या आतमध्ये सिंगल थांबवण्यासाठी एक्स्ट्रा कव्हर लावण्यात आलेला आहे. दरम्यान ऑन साईडला आता कलाईच्या सहाय्याने खेळला जातोय, मनकाच्या सहाय्याने हा चेंडू खेळला जातोय. एक धाव मिळेल, घातक ठरू शकतं. मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स घेर, मी तर म्हणेन युटर्नच मारला होता. नजर घटी तो दुर्घटना घटी आणि नजर हटल्याच्या नंतर काय होतं हे नक्कीच आपल्याला बघायला मिळालं असतं. चेंडूवरती नजर नव्हती किंवा मग अंडरस्टँडिंग नव्हती, समजूतदारपणा नव्हता दोघांमध्ये आणि कॉलिंग नसल्यामुळे आपण जर पाहिलं तर हा एक वेळ हा येऊन ठेपला होता. क्या बात आहे. पॅडल स्वीट खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक चांगला फटका. षटकार. आईन ते म्हणाली ती पालखी घेऊन गेली आईन आज्ञा मला. तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया, तुम्ही येता का झालेला बोलवून जणू आईन ये म्हणाली ती पालखी घेऊन गेली आईन आज्ञा मला. मी निघालो तुम्ही येता का माझ्या आईला. चला 35 धावा धावफलकावरती लागल्यात. या तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. हा चेंडू सुद्धा जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आला हो आला पालख्या निघाल्यात कारले डोंगर
आईच्या महिन्याचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज आईच्या भेटीला, झाडलं बोलवून जणू आई. चला 3 षटक पूर्ण झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकतो ते म्हणजेच 41. नवीन गोलंदाजी मार्कवरती नवीन न्यू बॉलर इन झालाय तो म्हणजे विनोद रायात. मला वाटते आज जे 2 षटकार गेले त्या दिशेनं असलेला जो खेळाडू आहे अमोल यांचा आज वाढदिवस आहे. अमोल तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि आयोजक प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा आणि सर्व आपल्या संघांकडून विनोद बॉलिंग मार्कवरती. मात्र विनोद चांगली अबिलिटी चांगली क्षमता आहे. आज मात्र थोडासा ग्राउंड वेगळा आहे आणि वैभव हे होम ग्राउंड आहे असं सांगायला काही हरकत नाही आहे. डाऊन द लेग विनोद याच्याकडनं ही अपेक्षा नाही आहे. शेवटच्या षटकामध्ये वाईट बॉल या ठिकाणी टाकला जातोय. वाईटने धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजेच 42 धावा. कारण की विनोद सर्वात अनुभवी मी म्हणेन आतापर्यंतच्या गोलंदाजामध्ये सर्वात अनुभवी गोलंदाज कोण असेल तर तो विनोद रायात आहे. अनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक या ठिकाणी आपण पाहू शकतो त्या ठिकाणी आहे. चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा. दरम्यान या किती धावा मग 2. 1 शॉट आहे याचाच अर्थ 2 धाव्याने धाव फलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल तो म्हणजे 44 या धावसंख्येवरती. 44 44 धावा. शेवटचं षटक शेवटच्या षटकाचा 1 चेंडू टाकून झाला आणि आता वैभव धूम याला स्ट्राईक वरती आणलं गेलं. अपील केले आणि हा फलंदाज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेग पंचांचं म्हणणं असं आहे की चेंडू बॅटला या ठिकाणी ब्रश झालेला आहे. तर हा डिसिजन जो आहे लक्षात घ्या. पंच लक्षात घ्या इथे तुमचा डिसिजन पेंडिंग होता. तुम्ही आउट दिला होता. रन काउंट होणार नाहीये हे लक्षात घ्या आणि स्ट्राईक रोटेट होणार नाहीये कारण की डिसिजन हा रिव्हर्स झालेला आहे. तर तुम्ही थांबला होता तिथे. फलंदाज सुद्धा थांबला होता. डिसिजन पेंडिंग होता. तिकडनं चेंडू आपण जर पाहिलं तर मृत झाला असं सांगायला काहीच हरकत नाही. तिकडे चेंडू संपला. तर ह्या अशा गोष्टी काही आपल्याला बघायला मिळतात. तर हा निर्धाव चेंडू आहे. ओ लॉन्गा आपला शतरक्षक आहे. ओ ये तो मेरे बाय हात का खेळ आहे. शेवटी हात टाकला आणि हातात चेंडू सापडला. नक्कीच हा षटकारच होता मात्र विकेट मिळालेला आहे. थँक्यू डीजे. आज आपण पाहतोय अमोल यांचा आज वाढदिवस आहे आणि अमोलसाठी शुभेच्छांचा वर्षा होतोय. आपण पाहतोय भूषणदादा मेरे हे लाईव्ह मॅच पाहत आहेत आणि त्यांच्याकडून अमोलसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. तर न्यूमॅन इन महेश एक शरीर यष्टी जरा थोडीशी अखोड आहे मात्र त्याच्या फटक्यामध्ये नक्कीच दम असेल कारण की त्याला प्रमोट केलं. याचाच अर्थ आपण जर पाहिला की नक्कीच तो प्रॅक्टिसमध्ये चांगले शॉट खेळत असेल. त्यामुळं सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे संघाने अंडर एस्टिमेट करून फायदा नाही आहे या खेळाडूला. आणि केतकी बॉयज खंडीपाडा असा संघ आहे की तो कुठल्याही क्षणी कमबॅक करू शकतो. बघा बॅकफुटवरती जाऊन फक्त सिंगल करण्याचा प्रयत्न मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झालेली चूक. 22 रूपाने 1 धावफलक 1 न पुढे सरकतोय. 45 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 2 चेंडू शिल्लक आहेत.
मी म्हणेन 50-55 या धावा इथे सेफ नाही आहेत. तुम्हाला फार मोठा लक्ष ठेवायला हवं येणाऱ्या 2 चेंडूमध्ये, कारण की काल 54 धावा ह्या चेस झाल्या होत्या पालनेपट आणि खोलांडेच्या मॅचमध्ये. हवेमध्ये चेंडू समोर टाकला होता, चेंडूला तिकडनं उचलला आणि बरोबर सरळ कॅमेरामॅनच्या डोक्याच्या वरनं 6 धावांसाठी षटकार. आजच्या दिवसातील दुसराच सामना आणि काय जबरदस्त मोठे फटके बघायला मिळतात. अगोदरचा एक मॅच आपण जर पाहिला गोलंदाजीच्या जोरावरती जिंकलेला आहे तो म्हणजेच या ठिकाणी बोलिंग संघाने. आणि आता पहिली इनिंग सुरू आहे, धावसंख्या झालेली आहे ते म्हणजेच 51. एकच धाव मिळाली, धावसंख्या आहे ती 52 धावा, 53 धावांचं लक्ष. आज आपल्याला संघ जर आपण पाहिले तर आई ग्रुप भाटपाडा, आई जीवदानी बोळिन्स, सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे, केतकी बॉईज खंडीपाडा, आई सोनसरी तांबडमाळ, जय गणेश गौलीपाडा, आई गावदेवी भेंडीपाडा ए, आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए, सिद्धिनायक बेलकडी, सत्यनारायण गौराईपाडा, साईकृपा राजावळी, ओम सागर बामणगाव असे 12 संघ आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व संघांचे. दरम्यान आपण पाहूया की कशा पद्धतीने या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. मात्र तोपर्यंत वेळ आहे एक सुंदर असं गाणं या ठिकाणी आम्ही तुमच्यासमोर पोहोचवणार आहोत. मात्र दरम्यान थोडीशी तांत्रिक अडचण काही निर्माण झाल्यामुळं आमचे DJ या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. तर कालचा दिवस आपण पाहिला असेल, काही जबरदस्त मॅचेस झाल्या कालच्या दिवसामध्ये. आई गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा हा संघ सुपर 3 मध्ये आलेला आहे. 3 दिवसीय ही स्पर्धा आणि 3 दिवसीय स्पर्धेमध्ये कालचा एक सुपर 3 चा संघ आपल्याला मिळाला आहे. तो म्हणजेच गावदेवी पाटीलपाडा संघ कल्पेश सापटे आणि मंगेश भगली आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून एक सुंदर खेळ दाखवला गेला. आज आपण पाहू शकतात नक्कीच हे 12 संघ जे मी उल्लेख केले अगोदर, हे 12 संघ या 12 संघांपैकी एक संघ आपल्याला मिळणार आहे. तर नक्कीच आज मकर संक्रांतीचा दिवस सर्व खेळाडूंना, सर्व प्रेक्षकांना आणि आमच्या यूट्यूबच्या प्रेक्षकांना सुद्धा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा असतील. काय बघायला मिळेल येणाऱ्या या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना घर बसल्या ही स्पर्धा तुम्ही DBN लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल. भरपूर जण मॅचेस पाहतायत. आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये प्रवीण कांबळे सुद्धा मॅच पाहतायत आणि शुभेच्छा देतात. कल्पेश कोठावले हे सुद्धा मॅच पाहतात. त्यानंतर विकास जाधव ऑल द बेस्ट त्यांनी दिलेला आहे केतकी बॉईज संघासाठी. आकाश पागे बेस्ट ऑफ लक. आई ग्रुप भाटपाडा त्यांनी परेडपाडा लिहिला आहे, अर्थातच तिकडे परेडपाडा म्हणत असतील. त्यानंतर सागर दळवे, देवीदास हुकमते त्याने विचारलं की बंगलापाडा कधी आहे, तर मग आम्हाला माहिती नाही आहे. बंगलापाडा मला वाटते सध्या आपल्या या असोसिएशनमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही आहे. तर मित्रा, बंगलापाडाचा त्यांच्या खेळाडूंना तुम्ही संपर्क करून विचारू शकता. त्यानंतर सागर दळवी यांच्या माध्यमातून सुद्धा काही कमेंट्स, विकास पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा एक कमेंट आलेले. मात्र स्वतःचा मोबाईल एकदा बंद करा, त्यानंतर पुन्हा एकदा स्विच ऑन करा, त्यानंतर यूट्यूब चालू करा. कदाचित तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल.
तर चला आपण सामन्याला सुरुवात करतोय दुसऱ्या इनिंगला दुसऱ्या मॅचच्या. किरण धूम एक अनुभवी गोलंदाज वापरला जातोय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 52-53 धावांचं लक्ष घेऊन समोर उतरलाय सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे संघ. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. आजकाल हे क्रिकेट आपल्याला सर्रास बघायला मिळतंय या टेनिस विश्वामध्ये. मी तर म्हणेन इंटरनॅशनल क्रिकेट असलं तर तुम्हाला हे फटके लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा बघायला मिळतात. मात्र लेदर क्रिकेट खेळताना हे फटके जर तुम्ही विदाऊट प्रॅक्टिस खेळायला गेले तर काही ना काही गमावून बसाल. आणि अशा ठिकाणी कधी कधी चेंडू लागतो सांगूही शकत नाही आणि दाखवूही शकत नाही. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. आणि या चौकांशी मुहूर्त केलाय धावसंख्येचा. बघा सुरुवात जी केली होती अगोदर जी योगेश धूम याने पहिल्याच चेंडूवरती चौकार घेतला होता. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती चौकार घेतला आहे किरण याच्या गोलंदाजीमध्ये. फलंदाज हर्षद लाखात यांनी. हर्षद याची ऑफसाईड तेवढीच स्ट्रॉंग आहे जेवढी त्याची ऑनसाईड स्ट्रॉंग आहे. त्याला भरपूर कधीपासून आपण पाहतोय. मात्र सातत्य राखणं नक्कीच त्याला थोडंसं कमी जमतं. दरम्यान हवेमध्ये चेंडू साली रक्षक टायमिंग खराब आणि फलंदाज शॉर्ट स्कोअर मध्ये बाद झालाय. थँक्यू डीजे. चला दरम्यान किरण याने एक चांगलं यश मिळवलंय. हर्षद लाखात याचा अडथळा दूर केलाय असं म्हणायला काहीच हरकत नाही त्यांच्या मार्गातून. मात्र विनोद नावाचा एक वादळ मैदानामध्ये आलाय. बघा आम्ही वादळ का म्हटलं होतं त्यापेक्षा चांगला फटका खेळणारा फटका आहे फलंदाज आहे. आणि त्याने षटकार मारलाय ऑफसाईडच्या दिशेनं. फोर्स केला होता चेंडूला. 6 धावा. थँक्यू डीजे. चला दुसरा चेंडू घ्या मॅच सुरू करा. दरम्यान राहुल अतकरी यांच्या माध्यमातून ऑल द बेस्ट बापाने टीम असं म्हटलं गेलं आहे. तर यूट्यूबच्या माध्यमातून जसं जसं कमेंट येतील तशा तशा कमेंट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. आणि त्यांच्या ज्या शुभेच्छा तुम्हाला आलेल्या आहेत त्या शुभेच्छासुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर जसं होईल तसं इम्प्रूव्ह करण्याचं काम या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच आम्ही करणार आहोत. आणि VTACA वसई तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सुद्धा हे एक चॅनल रन केलं जात आहे डिबेट बाय लाईव्हच्या माध्यमातून. एकदम नक्कीच मिळाले. चांगला शतरक्षण. बघा शतरक्षण कसं असायला हवं याचं एक मृत्यूमत्त उदाहरण या मैदानावरती देतोय. कारण की या मैदानावरती भरपूर क्रिकेट वैभव याने खेळलेला आहे. कुठल्या क्षणाला कुठल्या बाजूला कुठला चेंडू
वळू शकेल त्याचा नक्कीच एक त्याला अंदाज मानणं सोपं झालं आहे. जसं म्हटलं जातं ना की सराव हा माणसाला परिपूर्ण बनवण्यासाठी एक चांगला मार्ग आहे, तशाच पद्धतीनं सरावाला ते महत्त्व नक्कीच देताना दिसतात. अजून एक महत्त्वाचा फलंदाज विकास वायडा जो सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे संघामध्ये आहे आणि तो सुद्धा ऑफसाईडला चांगल्या पद्धतीने खेळण्यासाठी माहीर आहे. तर षटकाची झाली समाप्ती आणि या ठिकाणी आम्हाला कोणी कोणी काय काय दिलं आहे आणि कोणी कोणी आम्हाला मोलाचं सहकार्य दिलं आहे हे नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आदरणीय सन्मान्य SH एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून ग्राउंड उपलब्ध करून दिला. मान्य श्री शरदजी भगले व भरतजी भगले यांच्या माध्यमातून दुसरा प्राइज कॅश प्राइज आलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. सन्मान्य श्री दिनेशजी हरेश्वर म्हात्रे व सौभाग्यवती प्रीती दिनेश म्हात्रे यांच्या माध्यमातून तिन्ही ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत, पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. म्हात्रे क्रेन सर्व्हिस यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. विनोद गवळींचे सुद्धा खूप खूप आभार आहे आणि लक्ष्मण गवळी दादांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. मान्य श्री जयंतजी म्हात्रे तिसऱ्या क्रमांकाचा कॅश प्राइज आपल्याला लाभलेला आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. मान्य श्री दयानंदजी वाघ, मान्य सौभाग्यवती नवसी वाघ यांचे सुद्धा खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. तर मान्य श्री नुराबाई शेख, नक्कीच नुरामानं विसरून जमणार नाही, कारण की ह्या खेळपट्टीचं आणि या मैदानावरती ज्यांचं नेहमी लक्ष असतं असे नुरामामांनी सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. मान्य श्री शाहिदभाई अन्सारी, नक्कीच कामन गावातील एक नक्कीच आपल्या वचनाला जागणारा जर माणूस कोण असेल या क्रिकेटमध्ये तर नक्कीच तो म्हणजेच शाहिदभाई अन्सारी. नेहमी कमिटमेंट आपली पाळण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात, 100% प्रयत्न करतात, असे शाहिदभाई यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. दिनेशजी जाबर साहेब व सौभाग्यवती दीप्ती जाबर यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर रत्नाकरजी सावंत यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य, इब्बूबाई शेख आणि भावेशजी बाबन यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. वैभव आलाय, आता दुसरं षटक हाताळण्यासाठी तो आलाय आणि धावसंख्या 12. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, तो डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळायचं होतं चेंडूला, मात्र चेंडू चांगला टायमिंग झाला. त्या ठिकाणी योगेश आहे चेंडूला, योगेश नाहीये तिकडे, मला वाटतं मंगेश आहे आणि मंगेशने चेंडूला उचललाय. धूम फॅमिली सुद्धा आपण जर केतकी बॉयज संघामध्ये जर पाहिली तर योगेश धूम असतील, मंगेश धूम असतील, किरण धूम असेल, त्यानंतर वैभव धूम असेल, हे चौघेजण आपल्याला नेहमी बघायला मिळतात या संघामध्ये. लॉरफुल टॉस, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणण्याचा प्रयत्न, मात्र अपुरा झेल. टायमिंग चांगली होती, कारण की ज्या पद्धतीने चेंडूला खेळायचं होतं त्याच पद्धतीने खेळलं होतं आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 17 धावा धावफलकावरती. विजयासाठी जे लक्ष आहे ते 53च आहे, 53चं लक्ष. वैभव याचा हा चेंडू लॉंग आर्म क्षेत्रामध्ये एकनाथ टबाले आणि कुठली चूक झाली नाही आहे, फलंदाज बाद. तालावर छान खाली शोभून दिस तुझ्या गालावर. मला खुश झाला माझा तुला पाहिल्यावर, माझा दिल आला पुरी तुझ्या डिंपलवर. थँक्यू. भरपूर सुंदर सुंदर गाणी वाजवले जातात, मात्र सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना विनंती असेल, भरपूर CAT चालू झाले आहेत, कॉमन एंट्रन्स टेस्ट, भरपूर टेस्ट चालू झाल्या आहेत, ज्यानंतर तुम्हाला प्रोफेशनल स्टडीमध्ये एंट्री मिळते. तर त्याचा हा महिना आहे, 28 तारखेपर्यंत CATची डेट भरपूर जणांच्या दिलेली आहे. तर कृपया करून त्या गाण्याप्रमाणे न वागता अभ्यासाला सुद्धा तेवढंच महत्त्व द्यावं अशी विनंती करेन. दरम्यान हा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळला जातोय.
तर इथे एक चांगला फटका होता हे पण त्याचा. एक धावाने एका धाव्याने धावफलक मात्र पुढे सरकला जातो. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजेच 18 धावा. प्रतीक गुप्ता आणि ऑल द बेस्ट केलाय ते म्हणजेच विकास वायडा यांना. हलक्या हाताने बघा जबरदस्त फटका होता. मी म्हणेन हा फटकाच, कारण की भरपूर टायमिंग चांगली झाली होती. जी प्लेसमेंट बघा, प्लेसमेंट तुम्हाला नक्कीच एक चांगला क्रिकेटर म्हणून घडवत असते. जसं म्हटलं की आयुष्यामध्ये प्लेसमेंट चांगली असेल तर तुमचा पगार चांगला असतो, आणि क्रिकेटमध्ये तुमची चांगली प्लेसमेंट असेल तर तुम्हाला धावा चांगल्या मिळतात. म्हणजे दोन्ही साईडला प्लेसमेंट फार महत्त्व आहे. धावसंख्या आहे ते 19. दुसरं षटक मार्गस्थ आहे वैभव धूम याचं, आणि 53चं टार्गेट जेस करत्याच्या प्रत्युत्तरादाखल आपण जर पाहिलं तर या 19 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. त्या ठिकाणी प्रकाश आहे, चेंडूला उचलतील फेकतील, मात्र 2 धावा सहजतेनं पूर्ण झाल्या. 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 21 या धावसंख्येवरती. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज असेल. 12-32, 12 चेंडू 32 धावा. चला जरा घाई करा, विनंती असेल. हे दोन्ही संघ जर आपण पाहिलं थोडासा वेळ जास्त खर्च करतात असं या ठिकाणी आपल्याला आज निदर्शनास येतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. मयूर बाबर बॉलिंग मार्कवरती आलाय. हे षटक फार निर्णायक असेल या सामन्यासाठी. आउटसाइड ऑफ स्टॉम, इनसाइड आउट, आउटफील्ड च्या वर्ण चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार. थँक्यू डीजे. जसं आम्ही चांगल्या गोष्टी तुम्ही ज्या सांगतायत तशाच थोड्याशा जे प्रश्न विचारतायत त्या प्रश्नांना सुद्धा मी उत्तर देईन यूट्यूबच्या माध्यमातून. ज्यांनी ज्यांनी क्रिकेट सध्या पाहतात त्यांच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मात्र आय एम अ राज 6493 यांचा सुद्धा एक प्रश्न आहे, त्याला आपण उत्तर थोड्या वेळात आपण देऊ. दरम्यान ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि इथे मात्र विकास वायडा हा बाद. आता मी आलो ए नंगा नंगा पोशा हो या चित्र्या बघूल्या गोऱ्या गोऱ्या पोरग्या हो या पोरग्या चांगुल्या. आदरणीय सन्माननीय रवींद्रजी गुवारी मला वाटते उपस्थित झाले, त्यांचे खूप खूप स्वागत आहे. माझी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत पोमनचे रवींद्र गुवारी, वेलकम. त्यानंतर दुर्योधनजी वाघ, दुर्योधन दादांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत राजेशजी पागे, राजेश दादा आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं मला वाटतं KCAचे अध्यक्ष अजय दादा पाटील आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. तर सर्वांना विनंती असेल स्टेजवरती येऊन आसनस्थ बाबा कुमार बगले यांच्या माध्यमातून आपल्याला आपखुलं आमंत्रण आहे. तर हा चेंडू निर्धाव आला. निर्धाव चेंडून
धावफलक जर आपण पाहिलं आणि ते धावफलक थोडंसं पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो. किती चेंडू किती धावांची गरज असेल तर 9 चेंडू आणि 28 धावांची गरज. तर एक जे आमचे मित्र होते त्यांनी प्रश्न विचारला होता, मात्र त्यांच्या प्रश्नाला उत्तर जे आहे त्यांनी सांगितलं होतं की बाउंड्री आहे, षटकार होता, बाउंड्री दिलाय, मात्र स्कोर 9 चेंडू 28 धावा. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 27. थोडंसं स्कोर या ठिकाणी टॅली केला जातोय. इथे 25 धावकत होता म्हणून 28 धावा हव्या होत्या. इथे आता झालेला आहे 27 स्कोर झालाय. त्याचा अर्थ किती धावांची गरज असेल तर 26. ओके, थँक्यू. मी सन्माननीय अजयजी पाटील KCHचे अध्यक्ष आणि त्यांच्या जोडीला असलेले हा चेंडू वाईट बॉल. तर पंचांनी या ठिकाणी वाईट दिलाय, मात्र पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतात आणि सांगतात की हा चेंडू वाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. खूप खूप स्वागत आहे कॉमन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अजयजी पाटील, त्यानंतर दुर्योधनजी वाघ, मोरीचे ग्रामस्थ सरजा मोरी परिसर येथील एक अतिशय चांगला व्यक्तिमत्व, त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्रजी गुवारी, डॅशिंग पर्सनॅलिटी. इट इज अ क्लोज कॉल. लक्षात घ्या, हा डिसिजन तुम्ही नक्कीच पाहू शकता ऑनलाईनच्या माध्यमातून. चेंडू पडल्याच्या नंतर जर पाहिला तर कट झाला आणि ऑन द लाईन, आणि लाईन बिलॉंग्स टू अंपायर. अंपायरचा निर्णय सुद्धा होता की हा चेंडू वाईड आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी नक्कीच वाईड, कारण की थोडंसं कठीण होता डिसिजन. ऑनफिल्ड अंपायरच्या बाजूने गेलो, दरम्यान हवेमध्ये चेंडू. हा शतरक्षक नाहीये तिकडे, मला वाटतं राज पोचेल की काय. ही संधी निर्माण होताना मात्र त्या संधीचं सोनं करावं लागेल. धावसंख्या 1 न पुढे सरकते जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 29 धावा. आमच्या मान्यवर कक्षेमध्ये उपस्थित आपण पाहू शकता सन्मान्य श्री KCHचे विद्यमान अध्यक्ष अजयजी पाटील, त्यानंतर सरजामोरीचे ग्रामस्थ सन्मान्य दुर्योधनजी वाघ आणि पोमन ग्रामपंचायतीचे माझे सदस्य रवींद्रजी गुवारी. दरम्यान हा चेंडू एक चांगला चेंडू आहे आणि मयूर याच्याकडं ती कला आहे. मयूर याने नक्कीच एक चांगला रिव्ह्यू त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मयूर याच्याविषयी बोलायचं झालं तर बघा कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण जर पाहिलं
तर तो चेंडू आतमध्ये बाहेर काढण्याचं काम करत असतो आणि हा एकमात्र गोलंदाज आपण म्हणू शकतो की मोक्याच्या क्षणी नक्कीच एक चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज. धावसंख्या आहे ती 29. 53चं टार्गेट, 29 धावा. दरम्यान एक नाट्यबाले चेंडूला उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक सिंगल मिळाली. धावसंख्या झाली ती 30 धावा. याचा अर्थ 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. हा झाला 6 चेंडू आणि 23 धावा. 7 चेंडू आणि 31 धावांची गरज होती. आता हॅलो चेक. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज होती कारण की धावसंख्या झालेली आहे ती 29 झाली होती, आता 30 झाली. याचाच अर्थ 23 धावांची अजून सुद्धा गरज आहे. थोडंसं मिसकमेंट झालं, माफ करा. मात्र 3 षटकं पूर्ण झालेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं धावसंख्या आहे ती 30 आणि आता अजून सुद्धा 23 धावांची गरज 6 चेंडूमध्ये. चला 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्क होती ते पाहणं गरजेचं आहे. मंगेश अगोदर मागे उभा मंगेश, आता पुढे उभा मंगेश. कारण की मंगेश हा अगोदर गली आणि पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत होता. आता तो फलंदाजांच्या समोर आलाय आणि मंगेश धूम याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. नक्कीच सराव या ठिकाणी झाला असेल. खंडीपाडा असा संघ आहे की सरावाशिवाय कोणाला जास्त कामगिरीवरती तो लावत नसतो. मंगेश याचा रेकॉर्ड आहे. प्रदीप याच्या माध्यमातून आम्हाला समजतोय की शिलोत्तरचं मैदान होतं आणि 6 चेंडूमध्ये 8 धावा त्याने दिलेल्या नाही आहेत. म्हणजेच आज त्याच खेळीची गरज आहे. हवेमध्ये चेंडू, शतरक्षक आहे तिकडे विकास, मला वाटते धावफलक पुढे सरकत चाललेला आहे. काढली नाही धाव, डॉट चेंडू. मला वाटते इथे माझ्या चेंडूकडे लक्ष होता. एकच हा जो फलंदाज आहे ज्याच्या माध्यमातून मोठे फटके येऊ शकतात. मात्र स्ट्रेट खेळला, शतरक्षक आहे मात्र 1 बाउन्स साठी थांबला होता. वाट पाहिली मात्र चेंडूनं मार्गक्रमण हे हवेतनं केलं. 4 धावा. वाईट चेंडू. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज अजून सुद्धा असेल. मंगेश याने जसं म्हटलं की शिलोत्तरच्या मैदानाची गोलंदाजी केली होती तशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. मात्र डिफरंट फलंदाज, डिफरंट संघ मैदानामध्ये समोर आहे. एक चांगला चेंडू. दरम्यान धावसंख्या 35 वरती कायम. 18 धावांची गरज 3 चेंडूमध्ये. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. अबे मध्ये चेंडू खेळलाय, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अशा आकांक्षा पल्लवित झालेल्या आहेत आणि आपण पाहिलं तर इथे मात्र सामना रंगलाय. 2 चेंडू 12 धावांची गरज आहे. आता मात्र 2 चेंडू 12 धावा. रंगदार स्थितीमध्ये मॅच आलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा जीव ओतलाय हेमंत लाखात यांनी. मंगेश
बॉलिंग मार्कवर हवेमध्ये चेंडू चेंडू आलाय वैभव याच्या बाजूनं आणि वैभव याने सुंदर झेल टिपलाय फलंदाज बाद. तर नक्कीच जसं म्हटलं जातं की मानवी स्वभावच असा आहे की जेव्हा नाकापर्यंत पाणी येतं ना तेव्हा आपण हातपाय मारायला सुरुवात करतो. तसंच आपण जर पाहिलं तर केतन किरकिरे मैदानाच्या आतमध्ये आला मात्र बाफाणे संघ आता हात मारायला पाय मारायला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये तो यशस्वी झाला होता मात्र इथे गडी बाद झाला. एक चेंडू आणि 12 धाबांची गरज. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची समाप्ती 12 धावेच्या फरकानं केतकी बॉयज खंडीपाडा संघाने हा सामना जिंकलेला आहे. थँक्यू. या ठिकाणी बापाने संघाने सहभाग घेतला आणि आमच्या आयोजनाला अजून बहरदार केलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आणि अमोल यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचकडे.